सुमित्रा, म्हणलं एक गोष्ट बोलायची होती तुझ्यासोबत. मग बोला ना बाबा, कोणती गोष्ट आहे तर? आज म्हणलं गिऱ्हाईक आलं होतं आपल्या गाईसाठी. आपल्या उत्तमरावनं आणलं होतं गिऱ्हाईक. गावात म्हणे चर्चा चालू होती. कोणतरी सांगितलं असं गावातून वासुदेवची गाय इकडे आहे म्हणून. तिला कसं आपली गाय माहित आहे ना, है ना, गाय आपली खानदानी आहे, दूधही चांगलं देते आपली गाय. त्याला वाटलं बा जर दिली बळजात तर घेऊन घेऊ. माय शंकराचे बाबा, गाय इकता का हो तुम्ही? माय इकू नका हो गाय. माया लय जीव आहे म्हणलं त्या गाईतनी. तिच्या म्हणलं मला लय जीवाला लागला व. खरंच नका इकू गाय. आता काय करतं सुमित्रा, इच्छा म्हणलं माही बी नाही म्हणलं गाय इकाची. पण कसं आहे, जर आपल्याला म्हणलं समोर जायचं आहे तर म्हणलं आपल्याला एकाच्या दोन करा लाग. हे गाय म्हणलं हिचे पैसे आपल्याला लय भेटते. मला सांगे म्हणलं ते उत्तमराव चांगले पैसे देते म्हणे या गायचे. त्यातनी म्हणलं आपण 2 म्हशी भरून घेऊ. एक लेकरू आहे बिचारे आपल्याला, याचं शिक्षण करावं लागते. हा, हे पहिलेच तर म्हणलं जरा मंदबुद्धी आहे. याच्यावर म्हणलं जरा आपल्याला खर्च जास्तच करावा लागणार आहे. पाय आपल्याला म्हणलं एक तर गाय पाहा लागन, नाही तर म्हणलं आपल्याला लेकरू पाहा लागन. चांगले पैसे देत असेल तर मग पाहता येते ना. मग काय करता आता गाय थोडीच की आपल्याला जन्माला पुरणार आहे. बरं सावित्री, मी काय म्हणतो ते जाऊ दे. पहिला आपण वावरात चाल म्हणलं, बिचारे गवत घेऊन येऊ ना गायसाठी. हा आता बाबा गवत राहिलं आहे ना. पाय माय माय म्हणलं लक्षच उतरलं ना. चला चला बरं बाबा लवकर. हो सावित्री, चाल बरं लवकर चाल. का उत्तमराव, कुठं गेलते बाबा सकाळी? काही नाही, आपल्या वासुदेवच्या घराकडे गेलतो. त्याची गाय इकडे आहे म्हणते. म्हणलं जाऊ जरा भावतोल जरा करून या. म्हटलं पहा बरी वाटली मला गाय. म्हणजे त्यानं अशी दाखवली नाही, आपण दुरूनच पाहिली म्हणा. उद्या या म्हणे गाय दाखवतो म्हणे तुम्हाला. बापा आता तुम्हाला काय काम पडलं म्हणा गायचं? आता गाय वागून सुरू करता वाटतं उत्तमराव. तुमचा काही भरोसा नाही बा. तुम्ही काय करसान काही सांगता नाही येत म्हणलं. उत्तमराव थोडी घेताय हो गाय. गाय पार्टीची होय. उत्तमराव फक्त म्हणत आहे. पार्टीची म्हणजे समजलं नाही मी. गाय गी कापूर राहिला का बावा? पायजा कसा बोलतो बी लगा मोठ्या तू. काय लगा काय काय तो जिबीले म्हणलं हाड आहे का नाही काम आहेत बा. अबे लगा मजाक चालला का? कोणता टाइम असते ना. धंद्यात मी मजाक नाही केली पाहिजे बा. आपल्याला ते नाही पडत रे बा. काय मग हा तुला पटन तर बोलत जाय, नाही तर बोलत नको समजलं मोठ्या तू. सांगले का उत्तमले का कायच करू ले का तो. तुला का जरासं बोललं की का राग घेऊन जाते आणि आमची मजाक करतो तेव्हा बे. तेव्हा म्हणतो का काही आम्ही बस बाबा काय घेणं बा. आम्हाला काय करावं लागते तसं नाही ना मोठ्या. धंद्यात नाही बोललं पाहिजे का, बरोबर नसते ना ते. सौद्यात मी म्हणलं कधी बोलायचं नाही. हा आता तू सांग, तो आता समजा आता त्या वासुदेवला जर काही सांगितलं, सांगते का आता गाई का मग असं असतं ना ते. अगं आपण काय रे सांगतो का, एवढा कोणापाशी टाइम आहे? मागा लागायला काही पुरत नाही बा मोठ्या. चाल बा येतो मी. मायले उत्तम, तू का चिवत्या समजता का ले का? 100% त्या वासुदेवची गायला का खाटकाला इकू राहिला तू. माय शंकराचे बाबा, कोणा धुराकून गवत कापता? तिकून कापून म्हणलं बडलाकून. तिकून जरा मोठं मोठं गवत आहे, लोणा गवत आहे. गवत आहे चांगलं आहे ते. गाय मस्त खाते ना आपली. माय ते बळलाकडचं गवत जरा व्हायला आहे ना व. तिकडे म्हणलं आपण पाणीच नाही सोडलं ना. इकून मस्त ना पेपर पेंडाकून इकूनच कापू ना गवत. मस्त गवत आहे. इकडे बी लोणाचं गवत आहे. हे चांगलं गवत आहे ना. साहित्य कुकून कापलं तरी सारखंच आहे. मला तिकून आपल्याला घरी जायला जरा बरं होते. रस्ता चांगला आहे ते. रस्ता मोकळा आहे ना ते. हा शिवाडी ना मस्त गवत कापलं की चाललं आपल्या घराकडे. नाही ना, इकडचंच ना गवत म्हणलं पेपर पेंडाकडचं. हेच चांगलं आहे. चला बरं तुम्ही ऐका तर म्हणलं मामना. बरं बा चाल, होऊ दे म्हणलं आता तोच म्हणा होऊ दे. क्या बोलते उत्तमराव, वासुदेव गाय बेचने को राजी हुआ की नाही? कसं आहे सत्तारबाई, त्याला पैशाचा लालच तर दिला म्हटलं. त्याला सांगितलं म्हणलं तुले पुढचा माणूस म्हणलं पैसा भरपूर देते म्हणलं, त्याचा लोळच नको घेऊ म्हणलं तू. तर म्हणलं जरा असं वाटलं मला त्याच्या चेहऱ्याहून की गाय इकते म्हणून ते. आता उद्या चाललो बा तिकडे, उद्या माहित पडते मला काय तर. सत्तार भाई, वासुदेवची गाय म्हणलं कोण्या हालतीत इकल्या गेली पाहिजे? तुझ्या गावाले म्हणलं एकाच गायचं दूध इकू राहिला ते. अरे का पाणी टाकणं होय का काय होय बाबा? हा आता कसं आहे, आमच्या गावात म्हणलं दुसरं कोणी काही दुधाचा धंदा करून नाही राहिलं. त्याच्यानं म्हणलं नाईला जाणं त्याच्यापासून दूध घ्यायला लागते ना. हा नेले मातला ते तिले म्हणलं एक झटका द्यास लागते बरं सत्तार भाई. तू टेंशन मत ले बबन, वासुदेव की गाय खरीदना तो मेरे पे छोड़ दे. ये 2 आदमी मैंने उसके पीछे लगा दिया हूँ. गाय को बोला थोड़ा संभाल के खरीदना पड़ता, नहीं तो अगर पुलिस वालों ने अगर पकड़ लिया ना तो मतलब जमानत भी नहीं होने देते. तू टेंशन मत ले सलीम, उसके गांव के लोग हमारे साथ में हैं. उत्तमराव, कल के कल गाय का सौदा कर डालो. जितना पैसा मांगता है उतना पैसा वासुदेव को दे देना. और हाँ, गांव में किसी को कान खबर मत होने देना कि वासुदेव की गाय सत्तार भाई ने खरीदा है. यो काय डाऊट झाला वाटते सत्तार भाई. आम्ही म्हणलं जेव्हा इकडे येऊ लागलो होतो ना तेव्हा म्हणलं निळकंठा भेटला होता. आम्हाला विचार कुठे गेलते म्हणे. तिला सांगितलं बा आम्ही म्हणलं वासुदेवच्या इकडे गेलतो म्हणलं. पार्टीला म्हणलं गाय द्यायची आहे. तर ते म्हणे गाय तुम्ही खाटकाल तर नाही इकू राहिले म्हणे. मला 100% असं वाटू राहिलं की तेले आपल्यावर डाऊट झाला बा. तेले म्हणलं जरा समजावून सांगा लागते 2 शब्द. अरे बाप रे बाप, त्या निळकंठाले माहित झालं का? काही म्हणत नाही ते तुम्हाला.
मी म्हणतो त्याला जर माहित झालं असं तर म्हणलं 100% म्हणलं तर वासुदेवला सांगतेच ते, आणि त्याचे म्हणलं कानं भरून देते ना. आणि एकदा का म्हणलं त्यानं कानं भरले तर त्यानं कानं भरलेला माणूस आपल्या त्यानं ऐकवणं होत नाही. खतरनाक माणूस आहे म्हणलं ते. उत्तमराव, जो भी ये सौदे के रास्ते में आएगा उसका सर कलम कर दिया जाएगा, चाहे वो आपके गांव का हो या आपके गांव के बाहर का हो. सबको समझा देना, अगर किसी ने सौदे में टांग अड़ाई तो गाठ 70 भाई शी आहे म्हणावं. ठीक आहे 70 भाई, हे काम म्हणलं जरा सांभाळूनच करावं लागतं आपल्याला, नाही तर बस. साहित्रे पटपट का म्हणलं गवत गाईले म्हणलं रातपासून चारा नव्हता म्हणलं. हो लवकर जा लागा, आणखी म्हणलं गाय बी धुवायची आहे ना, दूधही वाटा लागते मला. किती कामं पडलेले आहे बाबा, काय करा म्हणलं. एकट्या माणसाच्या मागे एवढे जर कामं असले तर मला सांग माणूस वाचन का. माय शंकराचे बाबा, मला म्हणलं आज गमूच नाही राहिलं व, असं वाटू राहिलं म्हणलं काहीतरी अनर्थ होणार आहे. शंकराचे बाबा पहा म्हणलं, जै मला असं वाटतं ना ते म्हणलं काही ना काही होतं म्हणलं. आता आपल्याला म्हणलं आधीच जरा सावध राहा लागन. हो आपलं कुठे चुकलं हे पाहा लागन बरं आपल्याला शंकराचे बाबा. हो साहित्रे तुला नाही गमून राहिला आहे ना, कालपासून म्हणलं मला बी नाही गमून राहिला. जसं उत्तमरावनं गाय इकाचं नाव काढलं तसं म्हणलं असं मला बेचैन सारखं वाटू राहिलं. मला तर वाटते आपली गाय खाटकाल तर नाही इकन ते उत्तमराव, काही सांगता नाही येत म्हणलं. माणूस काही बरोबर नाही, ते पैशासाठी काही बी करू शकते ना. आणि म्हणलं गाय जर खाटकाली गेली तर मला सांग, मी म्हणलं हे पापा कुठं फेडू पाहा लागन बा, पहिले चौकशी करा लागन म्हणलं त्याची काय तर. नाही हो शंकराचे बाबा, त्या उत्तमनं म्हणलं तुम्हाला आपली गाय कोण घेत आहे त्या माणसाचं नाव घेऊन सांगितलं का. ह्या बहीण हे विचार तर केलाच नाही ना. उद्या आल्या म्हणलं त्याले समोरच्या पार्टीचं नाव विचारून घ्यायला लागन सावित्रे, नाही तर बस त्याचा काही भरोसा नाही बरं. हो ते म्हणलं गाय 100% खाटकाला द्या आहे, काही भरोसा नाही त्या माणसाचा. चाल सावित्रे चाल घरी चाल बरं, झाले ना 2 भारे कापून, संध्याकाळपर्यंत पुरून जातं नाही आता. माय हो बाबा चला बरं घरी, स्वयंपाक बाकी आहे आणखी बाबा. कायच करावं माय, आज तर म्हणलं भाजी कायची करावं काही समजून नाही लागलं. कायची भाजी करावं आणि कायची नाही, रोज माय भाजी जायला विचार पडतो बाबा. चाल सावित्रे पाय उचल बरं, चाल लवकर. अरमान भूक लागली मला आता, घरी गेल्या म्हणलं जरा काही खायला बनव आता. काय माय तुम्ही थकला बाबा माणूस, इतका दुरून म्हणलं भारी व्हाय ना काय तोंडाची गोष्ट आहे का बाबा. थकून जाते बाबा, थकून जाते म्हणलं. माणसातून माहीत जरा फरक पडते ना हो. हा नाही थकली गिकली असं म्हणा सावित्रे, वावर आहे आपलं तेवढं दूर आहे ना. पण म्हणलं तो आले आधार आहे बरं मला. तू जर नसती तर म्हणलं एकट्याकून म्हणलं माय एवढं करणं झालं असतं का, झालंच नसतं म्हणलं. एकटा माणूस तर मरून जात आहे बाबा. बरं मी काय म्हणतो शंकराजी बाबा, तुम्ही व्हा म्हणलं मौर, मी येतो बा तक. जसे बी गाव आलेलं जाय म्हणलं. आता काय जवळच आहे घर, जा तुम्ही. आणि म्हणलं लक्ष्मीला पहिले चारा टाकून द्या, बस मी येतोच म्हणलं घरी. बरं पण जराशी म्हणलं लवकर येतो बरं. इथलाले भारी व्हायनं काही तोंडाची गोष्ट नाही आहे बापा. सावित्राबाई होय का वा? माय हो बाई बोला ना बापा. मागून कशा काय आला बाबा, कुठे गेलता म्हणलं. माय तर गटावालीच्या घरी गेलती, माय किस्ता भरूच राहिली. यात काही मला माय कमी नाही उरायला. म्हणलं हे काय लावलं बाबा तर नाही, म्हणजे जे आपण पैसे भरू लागलो ते तर मला दिसायला पाहिजे ना. हा ते मला पैसा चालला कुठं, आपण म्हणलं तिच्यापाशी पैसा नेऊन देतो आणि ते भरतं का नाही भरत कोणाला माहित आहे. पैसा खात असेल म्हणलं ते, तिचं काही सांगता नाही येत म्हणलं. लोक आहे म्हणलं जास्त भरोसाच नाही करते. एक तर म्हणलं पैसा आपल्याला मोठ्या मेहनत न कमवावं लागते हो. सावित्राबाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणलं, फक्त तुमच्याच पर्यंत ठेवजा आणि म्हणलं हुशार हो जा लवकर. तुमच्या इथच्या माणसाला बी सांगून द्यायचा, तुमची जे गाय उत्तमराव घेऊन राहिला ते म्हणलं खाटकाली विकू राहिला. माईच्या माणसानं म्हणलं मले हे बा आत्ताच सांगितलं आणि वावरात गेले. फक्त म्हणे कोणाला सांगू नको म्हणे, संध्याकाळी मी म्हणे आरामशीर वासुदेवला भेटतो म्हणून ते कानावर टाकतो म्हणे. पण म्हणलं आता सावित्राबाई भेटल्याच आहे तर म्हणलं सांगूनच द्या, जरा हुशार राहा म्हणलं. तर उत्तमरावला गाय देऊ नका, नाही तर तुमची गाय जाते बरं खाटकापाशी. आता काय करू बाई, तरी तर म्हणलं मला सकाळपासून म्हणलं गमू काऊन नाही लागलं. हा मला म्हणलं कसं तरीच होय ना, मी 100% ओळखलं म्हणलं काहीतरी अनर्थ होत आहे. माय बरं झालं बाई तुम्ही सांगितलं मला. घरी गेल्या म्हणलं आता माईच्या माणसाच्या कानावर टाकतो मी. काय करता बापा, कोणाचा म्हणलं भरोसा नाही करते. तसा म्हणलं मा गायमध्ये मायला जीव आहे बाबा, आता ऐकत नाही हो मी गाय बाई. फक्त पायजा माय सावित्राबाई कोणाले सांगा नका म्हणलं, नाही तर बस माईच बदनामी होते. माय नाही हो बाई, अशा गोष्टी सांगेन का हो बाई मी. तुम्ही किती जवळचं समजून मला सांगितलं हो माय, बरं केलं म्हणलं मला सांगितलं ते.